वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका वाढताना दिसत आहे। त्यांच्या अकार्यक्षम कार्यशैलीमुळे राज्यातील महिलांवरील अन्याय वाढत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आक्रमक झालाय। चाकणकर यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी करत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले। पत्रकात चाकणकर यांच्या विधानाबाबत तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात चाकणकर यांचे वर्तन अत्यंत आक्षेपार्ह होते असे या पत्रात नमूद करण्यात आले। त्यामुळे या प्रकरणात चाकणकर यांची भूमिका तपासावी आणि त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या पत्रावर महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्ष संगीता पाटील, नाशिक तालुकाध्यक्ष अश्विनी झोपाडे, त्र्यंबक तालुकाध्यक्ष अल्पना आहेर, कळवण तालुका युती अध्यक्ष खुशबू मोरे, तालुकाध्यक्ष सल्ला कुंदे, जिल्हा उपाध्यक्ष भोईर भारती चिते शिंदे चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षर आहे। शरद पवार गटाच्या महिला आघाडीकडून वैष्णवी हगवणेला न्याय मिळावा यासाठी सरकारकडे जोरदार मागणी करण्यात आली आहे। पुण्याला जी घटना घडली आहे वैष्णवी हगवणेचं हत्या प्रकरण ते आपल्या सर्वांना माहितीच आहे। या हत्या प्रकरणामागे जो कुणाचा हात आहे तर त्यांच्या घरच्यांचा। तर अशा अनेक माझ्या मुली आहेत ज्यांचं अजून लग्न होणार आहे। त्या मुलींना आज ते प्रश्न पडलाय आपण लग्न करावं का नाही करावं। अशा जर महिला आयोगाला अध्यक्ष लाभल्या तर अशा महिलांचं करायचं काय? कारण यांनी दोन पदांवर यांना राहण्याची ही हाऊस नको पाहिजे। कारण ज्या महिला आयोगावर ज्या अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष अशा असाव्यात की ज्या पक्षविरहित असाव्यात। कारण ज्यांना ते वेळ देता यावा आणि ज्यांच्यावर जे अन्याय होत आहे त्या मुलींना महिलांना न्याय देता यावा अशी माझी मागणी आहे। आज मुख्यमंत्री पण आहेत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की तुमचं प्रशासन यांनी चांगल्या प्रकारे ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की ज्या महिलांवर अन्याय होत आहे, ज्या मुलींवर अन्याय होतोय, बलात्कार प्रकरण आहे। आमच्या गंगापूरला पण एक घटना घडली आहे, ती पण तिची हत्या झाली आहे, गुजराती मुलीची हत्या झालेली आहे। अशा अनेक प्रकरणं आहेत, भरपूर काही गोष्टी आहेत का त्या तुम्ही लक्ष घालावं ह्याच्यामध्ये आणि माझ्या महिला भगिनींना माझ्या मुलींना न्याय द्यावा। आणि रुपाली चाकणकरांना मला एकच सांगायचं आहे, ताई फक्त दिसण्यात सुंदर असणं गरजेचं नसतं तर आपल्या कार्यातून आपण सुंदरता दाखवून द्यायची असते। आपलं कामही तसं पाहिजे आणि याला त्याला चिल्लर म्हणण्यापेक्षा चिल्लरला किती किंमत असते हे आपल्यालाही माहिती आहे। आपण ज्यावेळेस चिल्लर द्यायला जातो आपल्याला एक बंदी नोट पाहिजे असते तेव्हा ते 10 रुपये 20 रुपये कमी देतात। याचा अर्थ आपल्या चिल्लरला किती किंमत आहे हे आपल्याला अजून माहीतच नाहीये। मला एकच सांगायचं आपण यापुढे ह्याचा राजीनामा द्यावा आपल्या पदाचा आणि चांगल्या महिलेला त्या पदावर बसण्याची संधी द्यावी एवढीच माझी मागणी आहे शरदचंद्र पवार गटाच्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर गृहमंत्री झोपले का गृहमंत्री जागे व्हा। युती कार्यकर्ती शरदचंद्र पवार पक्ष नाशिक गेल्या 2-3 दिवसापूर्वी पुणे येथे फुफ्फुससिंगी इथे वैष्णवी हगवणे यांच्यावर हुंडाबळी एक अशी वाईट केस झाली आहे। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात व नाशिक जिल्ह्यातही गेल्या 2 दिवसापूर्वी गुजराती नावाच्या एका महिलेवर पण हुंडाबळीची केस झाली आहे। तर मुख्यमंत्री का झोपलेले आहेत का? मुख्यमंत्री याच्यावर काहीच करत नाही आहे। महिला आयोग फक्त ब्राझरची साडी नेसण्यात इतकी लिस्टिप्लाव करण्यातच आहे। आम्हाला 1 नंबर बोलू दिलं नाही म्हणून न्यूज चॅनलवाल्यांना नुसण्यातच आहे। लवकरात लवकर रुपाली चाकणकरांनी यावर कारवाई घ्यावी, नाही तर आम्हाला त्यांनी राजीनामा द्यावा ही त्यांच्यांना नम्र विनंती। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड।